नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत हे गोड आंब्यापासून मँगो शिरा कसा करतात ते। 3 आंबे घेतलेत मी। त्याचा घट्टसर आपल्याला रस काढायचा आहे, त्याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही। आणि आता सामग्री बघूया। आंब्याचा रस काढलेला आहे आणि काजू बदाम घेतलेले, शुद्ध तूप घेतलेले, वेलायची पूड घेतलेली आहे आणि असा बारीकसा रवा घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे। आता आपल्याला शिरा करायचा आहे। त्यासाठी कढई आपल्याला गॅसवर ठेवून गॅस सुरू करायचा आहे आणि कढई तापल्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आहे। आता आपण कढई तापल्यानंतर यामध्ये तूप टाकूया। आणि आता आपण यामध्ये रवा सोडूया। आणि असं 2 मिनिट आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे असा तुपामध्ये मंद स्पीडवर। असं लालसर होऊस तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। हे पहा, आता रवा आपल्याला भाजलेला आहे। आता आपण यामध्ये काजू बदाम टाकूया। ते पण थोडे तुपामध्ये असे फ्राय केलेले होते। आता ह्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया आणि आता साखर टाकूया आपण। आणि आता साखर टाकल्यानंतर आपल्याला हे आंब्याचा असा रस ह्याच्यामध्ये पूर्ण टाकायचा आहे आणि 2 मिनिट असं हलवून घ्यायचं आहे। बघा, ह्यामध्ये मी कसलंच पाणी वापरलेलं नाही। आता असं आपण 2 मिनिट हलवून घेऊया। हे पहा, आता यामध्ये आपण वेलायची पूड टाकूया आणि परत एकदा असं हलवून घेऊया। पहा, असं खूप छान असं शिरा झालेला आहे आपला मँगो, बघू शकता आपण। हे पहा, आता आपला शिरा पूर्ण झालेला आहे। आता आपण प्लेटमध्ये घेऊया। हे बघा, आपला मँगो शिरा झालेला आहे। असा कलर पण खूप छान आलेला आहे आणि असा रुसरुसीत झालेला आहे बघा। हे पहा, आपण आता हा असा शिरा करू शकतो आपण। अधिक मासचा महिना आहे आणि आपण हा नैवेद्यासाठी करू शकतो, धोंडे जेवणामध्ये पण करू शकतो हा शिरा। तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपण व्हिडिओ कुठून बघतात ते माझ्या ह्याच्यामध्ये कमेंट करून सांगा।